नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण विज्ञान मधील पाठ 4 धारा विद्युत आणि चुंबक तत्व थोडे आठवा म्हणजे काय, जो अगोदर तुम्हाला जो काही 5वी 6वी 7वीला झालेला आहे ते आठवायचे। बघा, अणूमध्ये कोणकोणते घटक असतात झालेला आहे तुम्हाला गेल्या वर्षी 7वीला झालेले। कुठले कुठले घटक असतात? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि उदासीन, हे काय असतात? 3 घटक असतात, बरोबर आहे का? बघा इथे दिले सुद्धा, अणूमध्ये इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित कण असतात, बरोबर आहे का? इलेक्ट्रॉन पहिला असेल, परत प्रोटॉन धन प्रभारित असतात, त्यामुळे एकंदरीत वस्तू विद्युत दृष्ट्या उदासीन असतात। म्हणजे हे दोन्ही जर सम इक्वल मध्ये असतील तर त्या कशा असतात? उदासीन, म्हणजे सारख्या प्रमाणात। गेल्या वर्षी पाहिले आपण, जर धन आणि ऋण ह्यांचे जर प्रमाण सारखेच असतील, धन 2 आणि ऋण 2, तर तेव्हा ते उदासीन होतात। जेव्हा ऋणची संख्या वाढली जाते तेव्हा ते ऋण प्रभारित ठरतात, आणि जेव्हा प्रोटॉनची संख्या म्हणजे धन प्रभारित संख्या वाढली जाते आणि ऋणची संख्या कमी असते तेव्हा ते धन प्रभारित असतात, बरोबर आहे का? नंतर बघा, तरीही त्यात अणू असल्याने त्यात ऋण प्रभार व धन प्रभार असतो, बरोबर का? म्हणूनच असे म्हणतात येईल की आपल्या सभोवतालच्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार भरपूर प्रमाणात भरून राहिलेला असतो। म्हणजे ज्या वस्तू आपण गेल्या वर्षी पाहिल्या, आपल्या स्वतःच्या बॉडीमध्ये सुद्धा, शरीरात सुद्धा काय असतात? प्रभार असतात, ऋण प्रभार, धन प्रभार, बरोबर, विद्युत प्रभार असतात। काचेची कांडी गेल्या वर्षी पाहिलेली आहे। काचेची कांडी रेशीम कापड्यावर घासल्यावर काय होते? गेल्या वर्षी 8व्या पाठामध्ये शिकलेलो आपण। रेशीमची कांडी जर सारख्याच असतील, कांड्या जर एकमेकावर सारख्या असतील तर त्यावर धन प्रभारात असेल तर ते कसे असतात? त्यांच्यात आकर्षण होतं का? नाही होत। तितकं काय होतं? त्यांच्यात प्रतिआकर्षण होतं। जेव्हा काचेच्या कांडी ऐवजी प्लास्टिकची कांडी आणि एक काचेची कांडी एकमेकावर घासल्या, म्हणजे जवळ नेलं, तर त्यांच्यात काय होतं? आकर्षण होतं, म्हणजे अट्रॅक्शन होतं। बघा, वस्तू प्रभारित कशा होतात? स्थिर व चल प्रभार कशाला म्हणतात? स्थिर झाले, स्थिर प्रभार हे धन प्रभार असतात, आणि चल प्रभार म्हणजे, चल म्हणजे कसे? एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर हालचाल करणारे चल प्रभार हे ऋण असतात, लक्षात ठेवा। हे गेल्या वर्षी शिकलेलं आपण। आणि वस्तू प्रभारित कशा होतात? त्या रेशीम कापडावर किंवा एखाद्या वस्तूवर घासल्या, रब केल्या, तेव्हा ते काय होतात? वस्तू प्रभारित केल्या जाते। त्यानंतर बघा, चल विद्युत एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर स्थलांतरित होते। इथे दिलेच होतं बघा, चल जे वस्तू आहेत ऋण प्रभार, त्या वस्तू काय होतात? एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवरती स्थलांतरित होतात, हा ऋण प्रभार होय। चल ऋण प्रभारित कणांनाच काय म्हणलं जातं? इलेक्ट्रॉन म्हणलं जातं। बघा, ऋण प्रभारित कणांना, चल ऋण प्रभारित कणांना काय म्हणलं जातं? इलेक्ट्रॉन म्हटलं जातं। नंतर बघा, हा ऋण प्रभार प्रवाही करता येईल का? पाणी जसे उंचावरून खालील भागाकडे वाहते जाते त्याचप्रमाणे विद्युत प्रभार बनवता येईल का? स्थिर वस्तूला गती देण्यासाठी बल लावावे लागते, हे तुम्ही शिकला आहात, अगोदर झाले बल मध्ये, बरोबर आहे का? एखादी स्थिर वस्तू असेल, ती त्याला जर गती द्यायची असेल तर आपल्याला काय लावावं लागतं? बल लावावं लागतं। एखाद्या सुवाहकामधील इलेक्ट्रॉनला जर गती देऊन वाहते केले तर त्याला धारा विद्युत मिळते। म्हणजे एखादा सुवाहक म्हणजे काय? त्याच्यातून तो कंटिन्यू पुढे नेणारा इलेक्ट्रॉनला जर गती देऊन वाहते केले तर तो धारा विद्युत मिळतो त्याला, लक्षात ठेवा। नंतर बघा, धारा विद्युत आहे द करंट इलेक्ट्रिसिटी। जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते तेव्हा मोठा विद्युत प्रवाह वाहतो। गेल्या वर्षी बघते त्याच्यात सारख्या प्रमाणात, म्हणजे खालचे ढग वरते जे काही ऋण प्रभारित आहेत आणि धन प्रभारित सारखे जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो पाऊस पडतो, बरोबर की? विद्युत प्रवाह निर्माण होतो। कशी निर्माण होते हे गेल्या वर्षी आपण डिटेल मध्ये शिकलोय। तर कोणतीही संवेदना आपल्या मेंदूकडून जाणाऱ्या सूक्ष्म विद्युत प्रवाहाने होते। घरामध्ये तारामधून, विजेच्या बल्बमधून, उपकरणामधून वाहणारा विद्युत प्रवाहाला तुम्ही परिचय आहात। म्हणजे तुम्ही हे बघितलेलं आहे की घरामध्ये जे तारा असतील, विजेचा बल्ब असेल किंवा फॅन असेल किंवा फ्रीज असेल, त्याच्यात विद्युत कशा प्रकारे प्रवाह होतो हे आपल्याशी परिचय दिसत नसला, डायरेक्टली दिसत नाही, पण तो आपल्याला माहिती आहे की त्याच्यातून तो वाहतो। त्याच्यामुळे काय, ती फ्रीज असेल, फॅन असेल तो लागतो, किंवा टीव्ही असेल, बरोबर आहे का? रेडिओचा विद्युत घटामध्ये इलेक्ट्रिक सेल्स आणि मोटारीच्या बॅटरीमध्ये धन प्रभारित आणि ऋण प्रभारित अशी दोन्ही
कणांची वाहनामुळे विद्युत प्रवाह निर्माण होतो. जेव्हा दोन्हीही कण असतील, कसले कण, धन प्रभारित आणि ऋण प्रभारित, त्याच्यावर लिहिलेलं सुद्धा असतं बघा, मायनस असं म्हणजे वजा चिन्ह केलेलं असतं ऋण प्रभार आणि धन प्रभार, बरोबर आहे का. तुम्ही जरी बॅटरीचं सेल बघितलं असेल, बरोबर आहे का, असं सेल असतं, ते सेलला तर बघत तरी त्याच्या साईडला सुद्धा तुम्हाला दिसून येईल की आपल्याला धन प्रभार व ऋण प्रभार असं लिहिलेलं असतं बघा त्याच्या बॅटरीला सुद्धा, बरोबर आहे. आणि ह्या मोठ्या बॅटरी असते त्या मोटारीच्या वगैरे, त्याच्यावर सुद्धा हे ऋण प्रभारित व धन प्रभारित असतो. त्याच्यामुळेच काय होतं, त्या वाहनांचे विद्युत प्रवाह निर्माण होतो. जर धन ऋण प्रभार नसेल तर ते विद्युत प्रवाह होणार नाही. नंतर बघा, विद्युत स्थितिक विभव म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. पाणी किंवा द्रव पदार्थ उंच पातळीतून खाली पातळीकडे वाहतात. आपल्याला माहिती आहे, पाणी असेल किंवा जे काही द्रवरूप पदार्थ आहेत ते उंचावरून खाली प्रवाहाने वाहतात. त्यात उलट केलं, खालून वर वाहतात का, नाही तर उंचावरून खाली साईडला वाहतात. आणि उष्णता नेहमी अधिक तापमानाकडून कमी तापमानाकडे वस्तूकडे वाहते. म्हणजे घरी जरी तुम्ही एखाद्या पातेल्याला उष्णता दिली, खालच्या साईडला काय असते, उष्णता जास्त असते, आणि ती उष्णता जी कमी आहे उष्णता वरच्या टोकापर्यंत ती नेण्याचं काम करत असते, हे आपण पाहिले. त्यामुळे त्याचप्रमाणे धन प्रभारित प्रवृत्ती अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत वाहण्याची असते. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे एखादा द्रव उंचावरून खाली वाहतो, एखादी उष्णता दिली तेव्हा ती अधिक उष्णतेकडून कमी उष्णतेकडे जाते, बरोबर आहे का. त्याचप्रमाणे धन प्रभारित काय करतं, जिथं विद्युत पातळी कमी आहे तिथं अधिक पातळी विद्युत पातळीपासून ती जिथं कमी विद्युत पातळी आहे त्या बिंदूपर्यंत ती वाहण्याचं काम करते. विद्युत प्रवाहाच्या वाहनांची दिशा ठरवणाऱ्या या विद्युत पातळी विद्युत स्थितिक विभव इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल असे म्हणतात. बघा, विद्युत प्रवाहाच्या वाहनांची दिशा ठरवणाऱ्या, कोण ठरवतं, हे जे काही प्रभार आहे ते अधिक पातळीकडून कमी विद्युत पातळी जिथं आहेत तिथं जाण्याचा जो काही मार्ग आहे, विद्युत प्रवाहाच्या वाहनाची दिशा ठरवली जाते, त्यालाच काय म्हटलं जातं, विद्युत स्थितिक विभव असं म्हटलं जातं. नंतर बघा, विभवांतर, दॅट मीन्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. बघा, धबधब्याची उंची, उष्ण व थंड वस्तूच्या तापमानातील फरक, म्हणजे धबधब्याची उंची कशावरून ठरतो, उंचावरून किती उंच वाहतो ते पाहतो. परंतु एखादा पदार्थ असेल, वस्तू असेल, ती उष्ण आहे किती आहे, थंड, हे काय तापमानातील फरकावरून ठरवतं. याचप्रमाणे दोन बिंदूच्या विभवामधील फरक, जे काही दोन बिंदू आहे, उष्ण किंवा थंड असेल, धबधब्याची उंची वरून खाली असेल, हा जो काही फरक आहे, त्याचप्रमाणे जो काही विभवामध्ये फरक आढळतो दोन बिंदूमध्ये, त्यालाच काय म्हटलं जातं, विभवांतर म्हणतात. बघा, विभवांतरांची आकृती सुद्धा आहे, त्याच्यावरून तुम्हाला समजेल. बघा, तांब्याच्या जोडणीची तार ही काय आहे, तांब्याची जोडणी, ही पूर्ण जी दिसतं बघा, ही काय आहे, तांब्याची जोडणी आहे, पूर्ण तांब्याची तार. ही काय केली, दाखवल्याप्रमाणे परिपथ, ह्याला जी काही जोडणी आहे ह्यालाच काय म्हटलं जातं, परिपथ तयार होतं जोडणीला, कशाची, तांब्याच्या तारची. नंतर बघा, बल्बमध्ये विद्युत प्रवाह वाहत नाही असेच दिसते, म्हणजे ह्याच्यातून कुठंतरी म्हणजे प्रवाह दिसत नाही आपल्याला, इथं कुठं धन प्रभार किंवा ऋण प्रभार असे कुठलं दिसतं का, नाही. आणि त्याचप्रमाणे त्याच्यामुळे तो काय होतोय, बल्ब म्हणजे चालू नाही असा दिसतोय, बरोबर आहे का. आता याच परिपथात आकृती आ म्हणजे ही दुसरी आकृती, बरोबर आहे का. बाजारात मिळणारा एक 1.5 व्होल्टचा कोरडा विद्युत घट जोडा, म्हणजे 1.5 व्होल्टचा आपल्या दुकानात मिळतो का, 10-12 रुपयाला असतोय, बरोबर आहे का. तो 1.5 व्होल्टचा जो काही विद्युत घट आहे, विद्युत घट म्हणजे काय, सेल, बरं का, आपण त्याला इंग्लिशमध्ये सेल म्हणतो, बरोबर आहे का, सेल. थांबा, आकृती दाखवते. बघा, हा जो घट दिसतो हा कोरडा विद्युत घट म्हणलं जातं, आणि ह्याच्यावरही ऋण प्रभार आणि धन प्रभार हे असतात, बरोबर आहे का. त्याची जोडणी आहे. बघा, काय केलं, विद्युत घट जोडला ना, आता तारेतून विद्युत प्रवाह वाहत आहे. आता काय होईल, जेव्हा तो सेल इथं जोडला जाईल विद्युत घट, बरोबर आहे का, ते चिन्ह फक्त असं दाखवलं जातं, बरोबर का. आणि हा कोरडा विद्युत घट जोडल्यामुळे काय होतं, त्याच्यातून विद्युत प्रवाह वाहू लागतो, आणि ही तांब्याचीच तार आहे, आणि त्याच्यामुळे काय दिसतो, हा बल्ब
लागलेला दिसून येते, बरोबर आहे का? म्हणजे त्याच्यातून विभवांतरामुळे, म्हणजे हे काय, कुठल्या विभवांतरावर जो काही कोरडा विद्युत घट होता त्याच्यामुळे काय होतं, बल्ब लागलेला दिसून आला, बरोबर आहे का? म्हणजेच दोन्ही टोकामध्ये विभवांतरामुळे तारेतील इलेक्ट्रॉन प्रवाहित होतात. हे आता कळाले का? टोक दोन कुठले टोक बघा, हा एक टोक आणि हा एक टोक, हे जो दोन टोक जोडले, आरंभ म्हणजे दोन बिंदू सांगते त्यांनी, एक आरंभ बिंदू असेल त्याच्यातून तो, आणि इकडचा एक शेवटचा बिंदू असेल, हे दोन्ही जेव्हा जोडणी झाली, ह्या दोन बिंदूंच्या जोडणीलाच विभवांतरण बघितलंय आपण, बरोबर आहे का? या विद्युत घटाची ऋण टोकाकडून धन टोकाकडे वाहते, आणि हा जो प्रवाह आहे विद्युत घटामध्ये, ह्या ऋण प्रवाहाकडून धन प्रवाहाकडे जो काही विद्युत घट आहे तो वाहतो. नंतर बघा, संकेत विद्युत प्रवाह उलट दिशेने वाहतो व त्यांचे बाण आकृतीत दाखवताना बघा उलटे दाखवले. हा विद्युत प्रवाह इकडनं वाहतोय, ऋण प्रवाहाकडून धन प्रवाहाकडे वाहतात, पण त्याचे जे बाण आहेत ते अपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेने दाखवले जातात, लक्षात ठेवा. म्हणजेच विद्युत परिपथ म्हणजेच काय, याच पाठात पुढे पाहू. नंतर बघा, आकृती अ मध्ये दिसलं, ह्यात कुठंही विद्युत घटाची जोडणी नव्हती, त्याच्यामुळे आपल्याला सेल लागलेलं नाही, हे अगोदरच कळालं. बघा इथं काय दिले त्यांनी, विद्युत घट नसल्यामुळे कोणतेही विभवांतरण नाही, म्हणजे इथं विद्युत घट जोडलेलं नाही म्हणजे सेल, बरोबर आहे का? जो काही कोरडा सेल आपण घड्याळाला वगैरे वापरतो किंवा रिमोटला असतो तो सेल, तो त्याची जोडणी नसल्यामुळे काय झालं, हा जो बल्ब आहे तो लागला नाही, म्हणजे विद्युत प्रवाह त्यातून वाहेल का, त्या तारेमधून, तांब्याच्या तारेमधून वाहणार नाही. परिपथ विद्युत घटामुळे विभवांतरण निर्माण झाल्यामुळे स्थिर विद्युत प्रवाह वाहू लागते. नंतर परिपथात काय जोडलं आपण, विद्युत घट म्हणजे सेल, जो काही रिमोटला असेल किंवा घड्याळात असेल, जेव्हा जोडणी केली दोन तारांच्या मध्ये तेव्हा तो विद्युत प्रवाह वाहू लागला. आता बघा, या विभवांतरांचं एकक काय आहे? या विभवांतरांचं एकक SI मधील व्होल्ट आहे. लक्षात ठेवा, विचारलं जातं विभवांतरामधील SI चे कोणते एकक वापरले जाते, तर कुठले एकक वापरले जाते, व्होल्ट हे एकक वापरले जाते. नंतर बघा, विचार करा, एखाद्या नळीतून येणारा पाण्याचा प्रवाह कसा मोजायचा, विशिष्ट वेळात त्यातून किती लिटर पाणी आले यावरून ते काढता येईल. मग विद्युत प्रवाह कसे मोजाल, ह्याचा आन्सर बघा इथं आहे. विद्युत प्रवाह हा विद्युत प्रभारित कणांच्या वहनामुळे निर्माण होतो. जो काही विद्युत प्रभार आहे तो विद्युत प्रभारित कण म्हणजे कुठले, ऋण आणि धन यांच्या वहनामुळे निर्माण होतं. एखाद्या तारेतून 1 सेकंद एवढ्या वेळात वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाला एकक विद्युत प्रवाह म्हणता येईल. विद्युत प्रवाह SI बघा, इथं सुद्धा विद्युत प्रवाहाचे एकक कुलोम प्रति सेकंद, लक्षात ठेवा. विद्युत प्रवाहाचे SI मधील एकक कुलोम प्रति सेकंद म्हणजेच अँपियर हे आहे. नंतर बघा, 1 अँपियर बरोबर 1 A बरोबर 1 कुलोम प्रति 1 सेकंद बरोबर 1 कुलोम पर सेकंद, हे शॉर्ट मध्ये लिहिले, लक्षात ठेवा. हे विद्युत प्रवाहाचं एकक आहे. विद्युत प्रवाह ही अदिश राशी आहे. अदिश राशी सदिश राशी आपल्याला माहिती आहे, त्यातील विद्युत प्रवाह अदिश राशी आहे. नंतर बघा, विद्युत घट इलेक्ट्रिक सेल. एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युत प्रवाहाचा प्रवाह निर्माण करण्यासाठी एका स्रोताची गरज असते. आताच पाहिलं आपण, तो सर्वसाधारण साधन म्हणजे विद्युत घट. म्हणजे एखाद्या वस्तूतून जर विद्युत प्रवाह व्हायचा असेल, बल्ब लावायचा असेल, फॅन लावायचा असेल, तर आपल्याला एखाद्या विद्युत प्रवाहाची, विद्युत घटाची गरज असते, छोटा असो मोठा असो. विविध तऱ्हेचे विद्युत घट आज उपलब्ध आहेत. ते मनगटी घड्याळापासून पाणबुड्यापर्यंत अनेक यंत्रांमध्ये वापरले जाते. आपल्या हाताच्या घड्याळात बघितलं तर हातात जे घड्याळ घालतात त्याच्यामध्ये एकदम छोटा सेल असतो. परत घड्याळात बघितला त्यात मोठा असतो. तर पाणबुड्यांच्या यंत्रापर्यंत अशी अनेक विद्युत घट आज उपलब्ध आहेत. विद्युत घटापैकी सौर घट म्हणजे सोलर सेल तुम्हाला माहिती असेल. विविध विद्युत घटामध्ये मुख्य कार्य त्याच्या 2 टोकामधील विभवांतर
लक्षात ठेवा. आताच गेला. विभवांतर म्हणजे काय, जो काही आपण ऋण आणि धन यांच्यामध्ये जो काही फरक बघितला दोन बिंदूतील त्यालाच काय म्हणलं जातं, विभवांतरण म्हणलं जातं. बरोबर. दोन टोकामधील विभवांतरण कायम राखणे होय. विभवांतरावर कार्य करून विद्युत घट हे विभवांतरण कायम राखतात. नंतर बघा कोरडा विद्युत घट. दोन आहेत, एक विद्युत घट, कोरडा विद्युत घट म्हणजे ड्राय सेल. आपल्या रेडिओ संचामध्ये, भिंतीवरील घड्याळामध्ये, विजेरीमध्ये हे कोरडे विद्युत घट बसवले जातात. मी मगाशीच आकृती दाखवली, तो कशात येतो, कोरडा विद्युत घटामध्ये येतो. ते 3 ते 4 आकारामध्ये उपलब्ध असतात. कोरडा विद्युत घटाची रचना खाली दाखवली आहे बघा. म्हणजे त्याचे आकार, रिमोटचं काही रिमोटचे छोटे असतात, काही रिमोटचे मोठे असतात, घड्याळाचे मोठे असतात, म्हणजे आणि जर रेडिओचे बघते तर खूप मोठे असतात. बरोबर आहे. त्याच्यानुसार विद्युत घटाची, कोरड्या विद्युत घटाची रचना केलेली असते. बघा आकृतीमध्ये दाखवलाय. हा काय आहे, कोरडा विद्युत घट आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा काय सांगितलंय त्यांनी. बघा एक कोरडा विद्युत घट घ्यायचा. हा काय झाला, कोरडा विद्युत घट झाला. आणि ह्याच्यावरचं वरचं जे आवरण आहे ते आवरण काय करायचं, काढून टाकायचं या विद्युत घटात. म्हणजे त्याच्या आत एक पांढऱ्या धातूचे आवरण दिसेल. म्हणजे कशाच्या, त्या विद्युत घटाच्या, कोरडा विद्युत घटाच्या. हे कशाचे आवरण आहे तर जस्त, बघा जस्त धातूचे आवरण आहे. हे कशाचे आवरण आहे, हे बघा ही बाहेरची साईड दाखवली आहे. हे कशाचं, ते पांढरा भाग दिसतोय, पिवळा कलर मध्ये दिसतोय थोडासा. बरोबर आहे का. हा जस्ताचा म्हणजे झेडियन, झिंक म्हणलं जातं त्याला, म्हणजे जस्ताचा धातूचं आवरण आहे. हेच घटाचे कुठले, झेड मायनस म्हणलं जातं बघा. तेवढ्यासाठी झेडियन मायनस पुढं कळेल. झिंक ऋण टोक आहे त्याचे. हे झिंकचे ऋण अग्र आहे बघा, इथे दाखवले सुद्धा ऋण अग्र. कशाचे, जस्ताचे. हे आवरण हलकेच फोडा. परत हे आवरण काय फोडायचं, हलक्या हातानं फोडायचं. नंतर जस्ताच्या आवरण आणखी एक आवरण असेल, त्या जस्ताच्या आतल्या साईडला अजून एक आवरण असेल. त्या आवरणामध्ये विद्युत अपघटनी. बघा हे आवरण अगोदर बघितलं पिवळ्या कलरचं, ते कशाच होतं, जस्ताचं आच्छादन होतं. त्याच्या आतमध्ये जे दिसतं बघा ब्राऊन चॉकलेटी कलर मध्ये, तो कशाचं आवरण आहे तर विद्युत अपघटनीचं आहे. ते विद्युत अपघटनीनं पूर्ण भरलेलं आहे. आणि विद्युत अपघटनी धनप्रभारित व ऋण प्रभारित आयन असतात. बघा लक्षात ठेवा, हे विद्युत अपघटनीमध्ये धनही असतात आणि ऋणही प्रभारित आयन असतात. त्याच्या मार्फत हे विद्युत वहन, ह्या विद्युत अपघटनीच्याच मार्फत दोन्ही साईडला असतं बघा, दिसते का आकृतीमध्ये, ह्या दोन्ही साईडला असतं. आणि ह्याच्यामुळे जो काही विद्युत प्रवाह असतो, इथं बघा ऋणाग्र आणि धनाग्र, ह्याच्या माध्यमातूनच ते विद्युत प्रवाह वाहले जातात. ही अपघटनी म्हणजेच काय, झिंक क्लोराईड म्हणजेच ZnCl2, झिंक क्लोराईडचं काय आहे, आवरण आहे. आणि त्याचबरोबर कशाचं आहे, NH4Cl. NH4Cl म्हणजे अमोनियम क्लोराईड. बरोबर आहे का. ह्याचं काय आहे, तो लगदा आहे. बरोबर आहे. त्याचा विद्युत जी काही अपघटनी आहे, विद्युत अपघटनी, मी विद्युत अपघटनी सांगते, विद्युत अपघटनीमध्ये झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईडचे आवरण आहे. आणि ही विद्युत अपघटनीचं कार्य काय आहे, जे काही वहन होतं ह्या विद्युत अपघटनीमध्ये मुळेच होतं, लक्षात ठेवा. नंतर बघा घटकाच्या मध्यभागी ग्राफाईटची कांडी आहे. मध्यभागी ही जी कांडी दिसते, ही कांडी कशाची आहे, ग्राफाईटची कांडी आहे. दिसते का ब्लॅक कलर मध्ये, ही कशाची कांडी आहे, ग्राफाईटची कांडी आहे. बरोबर का. आणि हे जे वरची जी टोक आहे ते धनाग्राचे असते. बरोबर का. कांडीच्या बाहेरचा हा भाग निळसर दिसतोय. हा बाहेरील भाग म्हणजे कशाचा आहे, मॅंगॅनीज डायऑक्साईड म्हणजे MnO2 म्हणजे मॅंगॅनीज डायऑक्साईडचं आवरण आहे. नंतर या सर्व रासायनिक पदार्थाच्या अभिक्रियेद्वारे दोन्ही टोकावर ग्राफाईट रॉड आणि झिंक विद्युत प्रवाह तयार होतो आणि परिपथातून विद्युत प्रवाह निर्माण होतो. बघा बाहेरचे आवरण फोडले, आपल्याला काय दिसलं,
हे जस्ताचं आवरण दिसलं पिवळ्या कलर मध्ये बघा. नंतर हे विद्युत अपघटनी आहे. विद्युत अपघटनी म्हणजे झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईडचे आवरण आहे आणि ह्याच्यामुळेच विद्युत प्रवाह वाहला जातो. आणि जी मधील कांडी दिसते ती मधली कांडी कशाची आहे? ग्राफाईटची कांडी. आणि ह्याचे धनाग्र वरचे जे टोक आहे ते धनाग्राचे असते. बघा ही बॅटरीचा टोक आहे ना, खालचा भाग जो दिसतो तळवाचा ते ऋणाग्र असते. ते अगोदरच पाहिलंय आपण, बरोबर आहे का? आणि ही जी पूर्ण काळी कांडी आहे ती धनाग्राची कांडी आहे, बरोबर आहे का? आणि नंतर बघा, आणि ह्या धनाग्राच्या म्हणजे कांडीच्या बाहेरील जे आवरण आहे ते मॅंगॅनीज डायऑक्साईड म्हणजे MnO2चं आवरण आहे. आणि ह्याच्यामुळेच काय या परिपथामुळेच विद्युत प्रवाह निर्माण होतो. आता आपण पाहिलं जे विभवांतरामध्ये जे काही विद्युत प्रवाह वाहला जातो, जेव्हा हा सेल जोडला जातो, हा विद्युत घट जोडला जातो, तेव्हाच तो चालू होतो, बरोबर आहे का? नंतर बघा, या विद्युत घट ओलसर रगदा वापरल्यामुळे रासायनिक अभिक्रिया मंदपणे चालते. म्हणून मोठा विद्युत प्रवाह यातून मिळवता येत नाही. म्हणजे यातून छोटी छोटीच उपकरणे चालू होतात. मोठी जे काही उपकरणे ह्या सेलवर म्हणजे तेवढा तो भाग कसा आहे, रासायनिक अभिक्रियेमुळे तो ओला लगदा निर्माण झाल्यामुळे त्याच्यात विद्युत प्रवाह काय होतोय, मिळवता येत नाही जेवढा आपल्याला हवा तेवढा. नंतर बघा, द्रव पदार्थ वापर करणाऱ्या विद्युत घटनाच्या तुलनेत याची साठवण मर्यादित असते. आणि कोरडे विद्युत घट वापरायला सोयीचे असत, कारण ते कुठेही ठेवतात, बरोबर आहे का? कुठेही नेता येतात, कसेही हालवता येतात, त्याची काही हानी पोचण्याचीही शक्यता नसते. त्यामुळे हे हाताळायला काय विद्युत घट सोपा आहे. कोणता? हा कोरडा विद्युत घट. आणि चल साधनाचे सहजपणे वापर करतो. तर चल साधने असतात, चल साधने हे ऋण, बरोबर आहे का? आपण अगोदरच पाहिले चल साधने आणि स्थिर, बरोबर आहे का? त्यातला जो काही चल साधन आहे तो सहजपणे आपल्याला तिथं वापरता येतो. नंतर बघा, लेड आम्ल विद्युत घट, लीड ऍसिड सेल. बघा, लेड आम्ल विद्युत घटाची रचना इथं दाखवली आहे आकृतीत, बरोबर का? लेड आम्ल विद्युत घट ह्याची रचना बघा कशी असते आणि कशा प्रकारे तयार केलेली असते. बघा, ह्या प्रकारच्या विद्युत जो काही घट आहे विद्युतमानचे म्हणजे इलेक्ट्रॉन डिस्चार्ज झाल्यानंतर पुन्हा विद्युत प्रवाह करता येतो. म्हणजे ह्याचा जर विद्युत प्रवाह संपला, आपल्याला माहिती आहे आपल्या मोबाईल कसं चार्जिंग संपलं की ते मोबाईल चार्ज करता येतो, त्याचप्रमाणे या लेड आम्ल विद्युत घटाचं जर चार्जिंग संपलं तर तो परत काय करता येतोय, चार्ज करता येतो. म्हणजे डिस्चार्ज झाला की चार्ज करता येतोय, म्हणजेच विद्युत प्रवाह करता येतो. आपल्याला मराठी भाषा जरा जड जाते, बरोबर आहे का? लेड आम्ल विद्युत घटात शिशाचे म्हणजे PB एक विद्युत अग्र व लेड डायऑक्साईड म्हणजेच PbO2 चे दुसरे विद्युताग्र म्हणजे इलेक्ट्रोड विरळ सल्फ्युरिक आम्लात बुडवलेले असते. बघा आकृतीवरून समजेल. हे जे आहे H2SO4 दॅट मीन्स ऑफ सल्फ्युरिक आम्ल, लक्षात ठेवा. सल्फ्युरिक आम्ल, विरळ सल्फ्युरिक आम्ल. आता H2SO4 म्हणजे काय? हायड्रोसल्फ्युरिक ऍसिड, लक्षात ठेवा. हायड्रोसल्फ्युरिक ऍसिड दॅट मीन्स ऑफ सल्फ्युरिक आम्ल. हे जे सल्फ्युरिक आम्ल ते द्रव स्वरूपात असतं, बरोबर आहे का? लिक्विड फॉर्म मध्ये. त्याच्यामध्ये शिशे मीन्स लीड, हे जे काही लीड दिलंय ते लीड असतं. लीड मीन्स हे PB म्हणलं जातं त्याला. लीड PBचा एक विद्युत घट आणि दुसरा PbO2 म्हणजे लीड डायऑक्साईड. लीड डायऑक्साईड, डाय मीन्स दोन, मोनो डाय ट्राय झाले अगोदर. मोनो मीन्स एक, डाय म्हणजे दोन, ट्राय म्हणजे तीन, बरोबर का? डाय ऑक्साईड म्हणजेच PbO2, बरोबर आहे का? डाय म्हणजे दोन म्हणून इथं दोन लिहिले. PbO2 हे दोन घट घेतले आणि ते विद्युत घट काय केलंय, एक ऋणाग्र आणि एक धनाग्र. हे महत्वाचं आहे, ह्याच्यामुळे विद्युत प्रवाह निर्माण होतो, बरोबर आहे का? एक धनाग्राला जोडलं आणि एक ऋणाग्राला जोडणी केली. आणि हा काय व्होल्ट म्हणजे काय असणार आहे इथं, लक्षात ठेवा. जेव्हा व्ही लिहिलं असतं ते बल्ब असतो तिथं. आणि ह्याच्यात सोडल्यामुळे तो बल्ब काय होतो, ऋण प्रभाराची अपघटनी आणि धन प्रभाराची अपघटनी म्हणजे एक
लीड डायऑक्साईडचा म्हणजे PbO2चा आणि दुसरा नुसता लीडचा म्हणजे शिशेचा सोडला तेव्हा तो विद्युत अपघटनी काय झाली चालू झाली. आणि ते हे कशाचं द्रवण आहे? हायड्रोसल्फ्युरिक ऍसिड. आणि हे संपलं की परत हे ओतलं तरी चालतं. ज्याप्रमाणे बरेचसे आपल्या घरी सुद्धा जोडले जातात बघा, इन्व्हर्टर वगैरे बघा, ते इन्व्हर्टर मध्ये लिक्विड संपलं की ते भरलं जातं. दॅट मीन्स ऑफ द हायड्रोसल्फ्युरिक ऍसिड वतलं की ते परत आणि चार्ज होतं आणि ते भरलं की अजून हाय असं जेवढ्या चार्जनं अगोदर चालत होतं तेवढ्या चार्जनं ते चाललं जातं. ही काय विद्युत आम्लची जी काय अपघटनी म्हणलं जातं किंवा विद्युत घट म्हणलं जातं. नंतर बघा या प्रकारच्या विद्युत घटाचा मोठा विद्युत प्रवाह पुरवण्याची क्षमता असते. घरात मग ते इन्व्हर्टरवर सर्व फॅन चालतो, टीव्ही वगैरे सर्वच चालतं म्हणजे ह्याच्यातून विद्युत प्रवाह मोठ्या प्रमाणात चालत होता. आणि हा मग असं पाहिलं तो कोरडा होता. हा कुठला आहे? द्रव म्हणजे ओला आहे. यामुळे मोटारी, ट्रक, मोटरसायकली अखंड विद्युत शक्ती पुरवठा यंत्रे ह्या लेड आम्ल विद्युत घटामध्ये वापरली जातात. नंतर बघा निकेल कॅडमियम घट ॲज अ Ni निकेल, CD ॲज अ कॅडमियम सेल म्हणजे घट. सध्या वेगवेगळी साधने उपकरणे उपलब्ध आहेत की जे इकडे तिकडे न्यावी लागतात. अशा साधनांसाठी निकेल कॅडमियम विद्युत घट वापरतात. हे घट लक्षात ठेवा 1.2 म्हणजे एक पूर्ण 2 व्होल्ट विभवांतरण देतात व पुन्हा प्रभारित करतात. हे जर विभवांतर संपलं ते पुन्हा त्याला प्रभारित म्हणजे चार्ज केलं जातं म्हणजे डिस्चार्ज झाल्यावर. बरोबर आहे का? विद्युत परिपथ म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट बघा दाखवल्या म्हणजे आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे घट विद्युत दिवा व कळ जोडणीची विद्युत वाहन ताराने जोडल्यावर व घट तारकामध्ये कोरडा विद्युत घट बरोबर बल्ब प्रकाशित होतो. इथं बघा ह्याची जोडणी कशी केलेली आहे बघा. इथं अगोदर हे चिन्ह दिलेलं आहे बरोबर आहे का? ह्याने अगोदर सांगताना हे जे काय स्प्रिंग सारखं दिसतं ह्या स्प्रिंगला कुठलं चिन्ह जोडायचं त्याच्यानुसार जोडलंय. हा जर प्लस असेल, हा मायनस असेल तर पुढचा प्लस असेल, नंतर त्याचा पुढचा मायनस असेल. तुम्ही बल्बचे किंवा रिमोट सुद्धा जाताना ते उलटे जोडावे लागतात. एकाचं जर टोक इकडं आलं वर तर इकडचं टोक त्याच्या बरोबर विरुद्ध साईडला असतं. बरोबर आहे? म्हणजे अपोजिटला विरुद्ध दिशेने जोडलं जातं. एक प्लस आलं, मायनस आलं की प्लस, मायनस प्लस, मायनस प्लस म्हणजे अशी जोडणी त्याची केलेली असते. तेव्हाच तो विद्युत प्रवाह जो काही बल्ब आहे या विद्युत घटामुळे धनुऋण त्याच्यामुळे तो विद्युत प्रवाह चालू होतो. लक्षात ठेवा. नंतर बघा घटाची जोडणी, त्याला खून सुद्धा त्यांनी दाखवल्या बघा. लक्षात ठेवा. दोन्ही आकृती सांगितली. ही काय आहे? धन प्रभारित, ऋण प्रभारित त्यांनी ह्यांच्या जोडणीलाच विभवांतरण म्हणलं जातं. दोन बिंदूमध्ये जो काही फरक आहे, जो काही या फरकालाच विभवांतरण म्हणलं जातं. बघा आपल्या घरातही विद्युत परिपथाची जोडणी केलेली असते, मात्र विद्युत घटाच्या वेवजीबाहेरून तारामार्फत विद्युत प्रवाह केला जातो. म्हणजे आपण काय ती तार जायला जे लागू शकत देऊ शकत नाही त्याच्यामध्ये आपण तो म्हणजे तारा वापरल्या जातात. ह्याचं काय पुढल्या वर्षी म्हणजे 9वीला आहे. हा तुम्हाला बेसिक असतो, त्याच्या पुढचा पार्ट तुम्हाला डिटेलमध्ये पुढल्या वर्षी असेल. नंतर बघा घटाची जोडणी, विद्युत घटाची. विद्युत परिपथ काही वेळेला एकापेक्षा अधिक घट जोडलेले तुम्ही पाहिले आहेत. हे एका म्हणजे जास्त जोडलेले असतात. म्हणजे ह्यात किती सेल बसतील? 1 2 3 4 5 6 म्हणजे ह्याच्यात 6 सेलची रचना आहे. बरोबर आहे का? त्यातला जो एक घट आहे त्याने सांगितलंय बघा 1.2 व्होल्टचं विभवांतरण देतात एका सेलमधून. नंतर बघा ट्रान्झिस्टर रेडिओमध्ये 2 ते 3 कोरडे घट एकसर जोडणीने जोडले जातात. तुम्ही ट्रान्झिस्टरचा रेडिओ बघितला तर त्याच्यामध्ये 2 ते 3 सेल बसले जातात. कोरडे सांगते ते आता पाहिलं जी काही रचना पाहिली आपण कोरड्या घटाचा, हा कोरडा घट त्या रेडिओमध्ये बसवले जातात. किती? सलग 3 असतात. पाहिले असतील तुम्ही. इथं पाहिलं आपण हे विरुद्ध दिशेने जोडलेले होते. बरोबर आहे का? बघा या घटाच्या विभवांतरापेक्षा अधिक विभवांतरण म्हणणे हा असतो. या घटाचा उद्देश काय असतो हे त्यांनी सांगितलंय. म्हणजे जो काही उभांतर कमी मिळतं, जो काही उजेड असेल किंवा तो जो चार्ज असेल तो कमी होण्यापेक्षा तो जास्त मिळतो एकसर जोडल्यामुळे. त्याची तशी रचना केलेली असते, त्यामुळे विद्युत प्रवाह मिळवता येतो. नंतर बघा आकृतीत दाखवल्यामुळे त्याची घटाची बॅटरी असे म्हणतात. हा एकसर जोडणी एका घटाचे धन टोक दुसऱ्या ऋण टोक, आता मी दाखवल्याप्रमाणे इकडे दाखवले बघा, धन प्रभार व
ऋण प्रभार ही जी ह्या प्रकारे जोडणी असेल बघा. धन प्रभार, हा धन प्रभार झालाय, परत ऋण प्रभाराकडे जातो. ऋण प्रभार परत धनकडे, परत ऋणकडे जाणार. तो धनकडे जाणार नाही कारण त्याच्यात प्रति आकर्षण होतं, आकर्षण होत नाही पाहिले आपण. नंतर ऋणकडून धन, धनकडून ऋण आणि अशी ह्याची जोडणी असते. ही जोडणी सुद्धा बघा धन ऋण, धन ऋण झाल्यावर परत तो धन जोडलं जातं कारण धन आणि ऋण मध्येच काय होतं, आकर्षण होतं. बरोबर आहे का? तरच ते जोडले जातील. बघा धन टोकाकडून हे विभवांतरांचे टोक झाले, अशी दोन जोडणी केली जाते, धन प्रभारित आणि ऋण प्रभारित. आणि एक बघा महत्वाचा काय मुद्दा दिलाय त्यांनी, जर प्रत्येक घटाचे विभवांतरण 1 व्होल्ट असेल तर 3 घटाचे एकूण विभवांतरण 3 व्होल्ट होईल. म्हणजे त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचार, जर समजा 2 व्होल्ट असेल तर 4 घटाचे विभवांतरण किती, म्हणजे 2 घटाचे विचारले तर त्याचे विभवांतर ते किती दिले त्याच्यावर ते डिपेंड करेल. 6 दिला असेल तर 6 व्होल्ट होईल असं कन्फ्युजन विचारलं जातं. क्वेश्चन आहे पाठी मग रिकाम्या जागाला. 1.5 व्होल्टचे विभवांतरांचे 3 विद्युत बॅटरी रूपांतरण जोडणी केली आहे तर बॅटरीचे विभवांतरण किती. 3 गट आहे म्हणजे 3 न गुणायचे, 1.5 गुणवले 3, 3 एके 3 आणि 15 15 15 दोन्ही 30 म्हणजे 3 येईल. बरोबर आहे का? म्हणजे 3 पॉइंट म्हणजे 1 पॉइंट नंतर 1 घर आहे त्यामुळे 1 सोडून म्हणजे 3 येईल. बरोबर आहे? 3 व्होल्ट इतके असेल. नंतर बघा धारा विद्युत चुंबकीय परिणाम, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. बघा हा तुम्हाला गेल्या वर्षी झालता बघा, केलता 6वीला झालाय. एखाद्या टाकाऊ काडीपेटी सारख्या डबीतील आतील ट्रे, आतील जर काडीपेटीचं वरचं काढलं की आत ज्या काही काड्यांचा भाग आहे तो भाग घ्यायचा, त्यात लहानशी चुंबक सूची ठेवा जर अवेलेबल असेल तर, कारण काही काही प्रयोग नाही करण्यात येत. आता जोडणीची लांब तार घेऊन ती ट्रे मध्ये गुंडाळा आणि त्याच्यावरनं काय जोडायची, तार गुंडाळायची, तांब्याची तार. विद्युतग्रह, प्लग, कळ ही तार व बल्ब परिपथ जोडणी करा. कळ आणि इथं काय येईल, परिपथ विद्युत घट येईल. कुठला, जो काही सेल आहे तो, आणि तो परिपथ काय करायचा, पूर्ण करायचा. कळ म्हणजे काय, कळ हे क चिन्ह असेल तर बटन असतं. बरोबर आहे का? ते बटन ऑन ऑफचं ते बटन. नंतर बघा आता चुंबक सूची स्थिती पाहावं, चुंबक पट्टी घेऊन चुंबकाजवळ न्या. काय आढळेल, चुंबकाकडे नजर ठेवून परिपथाची कळ दाबा, बल्ब प्रकाशमान होईल. काय होईल, कशामुळे, चुंबकामुळे. बरं का? चुंबकाची पट्टी, जो चुंबक असतं ते चुंबक ह्याच्या जवळ नेल्यावर काय होतं, हा जो बल्ब आहे तो बल्ब काय होईल, ऑटोमॅटिकली त्या चुंबक तत्वामुळे, तो चुंबकामुळे तो बल्ब चालू होईल. म्हणजे विद्युतप्रवाह चालू झाला हे लक्षात येईल. चुंबक सूचीची दिशा बदलते का, इथं चुंबक सूचीची आत दिशा आहे ती बदलते का ते पाहायचं. या प्रकारून काय निष्कर्ष काढाल, बघा काय निष्कर्ष मिळेल. चुंबक सूची म्हणजे एक लहानसा चुंबक असतो. चुंबक सूचीमध्ये जी चुंबक सूची आहे दिलेल्या आकृतीमध्ये त्याच्या आतमध्ये काय असतो, चुंबकच असतो एक छोटासा. आणि चुंबक पट्टी चुंबकाजवळ नेल्यावर जो काही चुंबक सूची आहे त्याची दिशा बदलते. बघा इथे विचारलं होते, हा जो चुंबक सूचीमध्ये ती दिशा आहे ती चुंबकामुळे दिशा त्याची बदलली जाते. त्याचबरोबर परिपथात विद्युतप्रवाह चालू केल्यासही चुंबक दिशा बदलते. म्हणजे चुंबक जसं त्याच्या जवळ चालत तेव्हा त्याची चुंबक सूचीची जी दिशा ही बदलते आणि त्याच्या बरोबर विद्युत प्रवाहही चालू होतं. म्हणजेच तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. बघा हान्स क्रिस्टन ओरेस्टोड हा शास्त्रज्ञ आहे. ह्या शास्त्रज्ञाने हे प्रथम नोंदवले. थोडक्यात असे म्हणता येईल की एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह नेल्यास त्या तारेतून चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. बघा एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. उदाहरणार्थ आपल्या विद्युत घंटा म्हणजे घरात जी आहे ती. हा प्रयोग 6वीला केलता, आठवत असेल तर पहा. त्यामुळे मी काही केलं नाही कारण आपण शाळेत वर्गात केलता हा प्रयोग. साधा सोपा आहे, घरी करू शकता तुम्ही हा सुद्धा. ही काय तार आहे बघा, आणि तार काय करायची, ह्या जो खिळा आहे खिळाभोवती ती तांब्याची तार गुंडाळायची. नंतर बघा काय करायचं, आणि ह्याला सेल जोडायचा. छोटा तुम्ही सेल जोडला, जर मोठा जोडला तर तेवढा छान तुम्हाला रिझल्टही मिळेल
आम्ही छोटा जोडला होता, पण नॉर्मली तो ही तार जी पिन आहे ती चिटकली जाते लोखंडाची. का तर ह्या विद्युत घटनेमुळे ते चुंबक तत्व प्राप्त झालेलं दिसून येतं, विद्युत चुंबकीय तत्व. हा प्रयोग करण्यासारखा आहे, सोपा आहे, घरी अवेलेबल आहे, करून पहा नक्की. ज्यांनी केलं तर त्यांच्या लक्षात आलेलं आहे, कारण 6वीला सुद्धा हा सेम प्रयोग आहे. बघा, मी काही जास्त सांगणार नाही. एखाद्या मीटरमध्ये विद्युतरोधी आवरण असलेली तांब्याची लवचिक तार घ्या. हे दिलंय. काय करायची, तांब्याची लवचिक तार घ्यायची, घरी अवेलेबल असते प्रत्येकाच्या. तार थोडीशी जाडसर असते व तांब्याची तार, आणि ती काय करायची, हा थोडासा इथं खाली सोडायचा इकडच्या साईडला, आणि इकडून थोडा सोडायचा, आणि ती गुंडाळत जायची. गुंडाळत जाऊन थोडीशी शिल्लक ठेवायची, डायरेक्ट तिथं तुम्ही दाबून हा विद्युत घट जो आहे तो काय करायचा, जोडायचा, आणि त्याच्या टाचणी न्यायची जवळ. टाचणी नेल्यावर ही चिटकली जाते, कारण त्याच्यात विद्युत चुंबक तत्व प्राप्त होते. हा प्रयोग करून पहा. इथं दिले सुद्धा बघा, मागील तेच पाहिले, मागील मध्ये 6वीला तुम्हाला हा प्रयोग झालेला आहे. नंतर बघा विद्युत घंटा. बघा ह्याची रचना कशी दिलेली आहे विद्युत घंटाची. ह्याच्यात सुद्धा बघा विद्युत चुंबक तत्व प्राप्त झालेला आहे. ह्याच्यात ती तार जोडलेली आहे दोन्हीकडनं, एक विशिष्ट टोला केलाय, आणि इथं लोखंडी ठेवलाय. त्याच्यामुळे काय होतं, तो विद्युत घंटा निर्माण होते. बघा, दाराभोवती साधी विद्युत घंटा अनेकांनी पाहिले, म्हणजे दारावर जी बेल वाजवली की लगेच विद्युत घंटा एका आवाज निर्माण होतो, ध्वनी निर्माण होतो, आपण पाहिलेच. पण तो कसा तयार होतो ते पहा आता. विद्युत घंटेच्या बाह्य आवरण काढले आहे. हे जे काही बाह्य आवरण आहे या घंटेचं बाहेर पूर्ण काढलेलं आहे. आपल्याला दिसते की त्यात विद्युत चुंबकीय आहे. ह्यात विद्युत चुंबक बघा, ही तांब्याची तार जोडलेली आहे विशिष्ट कळामार्फत. इथं सेल जोडलेला आहे, म्हणजे त्या प्रभारानं ते धन आणि ऋण प्रभार जोडलेले आहेत असं म्हटलं तरी चालेल. आणि हे कुतल विद्युत चुंबक म्हणून कार्य करते. हे जे काही गुंडाळी जी वायर आहे ते कशाचं कार्य करते, कुतल विद्युत चुंबकाचं कार्य करते. एक लोखंडी पट्टी टोल्यासह विद्युत प्रवाहाजवळ जोडली आहे, आणि ही विद्युत प्रवाह कशाची, लोखंडाची पट्टी आहे, आणि या संपर्कामुळे स्क्रू होतो, आणि परिपथ आकृतीमध्ये दाखवल्या पण जोडलेला आहे. स्क्रू पट्टीला खेचलेला असताना परिपथ विद्युत प्रवाह वाहतो, व त्यामुळे कुतलाचा विद्युत चुंबक निर्माण होतो व लोखंडी पट्टीला खेचून घेतो. आणि या घंटेला हा जो टोल आहे हे हिथून खेचून घेतल्यामुळे काय होतं, हे खेचून घेतल्यावर ही ह्याला आपटले, परत हा या पोझिशनला आला की हा टोला पाठीमागे सरकला जातोय. अशा स्थितीत विद्युत चुंबक तत्व नाहीसे होते व लोखंडी पट्टी पुन्हा मागे येते. हा तुम्ही जर स्क्रूचा केला की हा प्रयोग व्यवस्थित समजेल, आणि साधा सोपा आणि खा खणांते त्याच्यावर तुम्हाला लगेच समजेल. आणि हा चुंबक तत्व कायमस्वरूपी चिटकून राहणार आहे का, नाही, तो तात्पुरता चिटकेल परत, आणि हाय त्या पोझिशन मध्ये राहील. परत विद्युत घट जोडला की म्हणजे त्याच्यानुसार ही घंटा सुद्धा त्याचप्रमाणे रचना केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.